तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की काही दिवसापूर्वी म्हाडाच्या पुणे मंडळाकडून ताथवडे या ठिकाणी 972 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आलेली होती आणि त्या लॉटरीचे जे काय अंतिम ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत जी काय होती ती 31 मे 2026 अशी होती आणि 1 जून हे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत होती मित्रांनो. आणि नुकतीच त्या योजनेची किंवा त्या लॉटरीची पहिली प्रारूप यादी अर्थातच फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट जाहीर झालेली आहे. नेमकं ही लिस्ट जाहीर डाउनलोड कशी करायची, त्याशिवाय नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत, किती घर आहेत आणि किती अर्ज आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी कोण कोण विजेते ठरणार आहेत, ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर या सोडतीमध्ये मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की अल्प उत्पन्न गटासाठी 1 BHK ची 24 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्याशिवाय मध्यम उत्पन्न गटासाठी 2 BHK ची 768 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. आता जी काही लॉटरी आली मित्रांनो, जी काही म्हाडाची ताथवडे येथील पुण्याची लॉटरी आहे त्या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे. पण जी काही लिस्ट लागलेली आहे त्या लिस्ट नुसार जर विचार केला मित्रांनो तर त्या ठिकाणी बरेच अर्जदार हे लॉटरी पूर्वीच विजेते ठरणार आहेत. तर तुम्ही म्हाडाच्या ताथवडे लॉटरीसाठी फॉर्म भरला होता का? तुमचं नाव चेक लिस्ट मध्ये आहे का? किंवा तुम्ही संभाव्य विजेते ठरू शकणार आहात का? तर मित्रांनो यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे काही घरांच्या संख्येच्या मानाने म्हणजे जे काही अर्ज आलेत ते घरांच्या संख्येच्या मानाने कमी आहेत आणि म्हणून ऑलमोस्ट बरेच अर्जदार या ठिकाणी सोडतीपूर्वीच विजेते ठरणार आहेत. आता नेमकं ही लिस्ट डाउनलोड कशी करायची आणि कोण लॉटरी पूर्वीच कोण कोण अर्जदार हे विजेते ठरणार आहे ही सगळी माहिती आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर आता या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम म्हाडाच्या वेबसाईटला जायचं जे आहे म्हाडाची जी लॉटरीची वेबसाईट आहे https://housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर यायचं आहे. संकेतस्थळावर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा पेज ओपन होईल जिथे आपण फॉर्म भरलेला होता. इथे आल्यानंतर तुम्हाला जे काही इथे साइन अप दिसते किंवा साइन इन दिसते ते 3 डॉट्स आहेत. 3 डॉट्स वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पब्लिश्ड ऍप्लिकेशन दिसणार आहे. या पब्लिश्ड ऍप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पब्लिश ऍप्लिकेशनला क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला जो काही लिस्ट लागलेली आहे ती लिस्ट इथे दिसणार आहे. कोणत्या कोणत्या योजना आहेत, कोणत्या कोणत्या बोर्डाच्या योजना आहेत, जे मुंबई असेल, नाशिक असेल किंवा पुणे असेल अशा ठिकाणच्या योजना या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत. या ठिकाणी पहा मित्रांनो, इथे पहा PB 26 एप्रिल म्हणजे पुणे बोर्ड आहे हे म्हाडा PCMC पुणे. तर फायनल जे काही फायनल लिस्ट पब्लिश इथे स्टेटस की अंतिम प्रारूप यादी जाहीर झालेली आहे. त्याच्यामध्ये पण व्ह्यू ऍप्लिकेशन आणि रिजेक्टेड ऍप्लिकेशन. आता ह्याच्यात आपण पाहिले की जे काही व्ह्यू ऍप्लिकेशन आहेत मित्रांनो ते सगळे डाउनलोड कसं करायचं, तिथे व्ह्यू ऍप्लिकेशनला क्लिक ऍक्सेप्टेडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज ओपन होईल. इथे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे. ते क्लाउडवर क्लिक करून तुम्ही ही यादी डाउनलोड करून घ्या. मी डाउनलोड करतो. डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारची ही यादी तुम्हाला ओपन होणार आहे. इथे तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं किंबहुना ते तुम्ही चेक केलेलं असेल. आता इथे रिजेक्टेड यादी आहे मित्रांनो, जे अंतिमता रिजेक्ट झालेले लोक आहेत बघा. इथे जे ऍक्सेप्टेड जे तुम्ही म्हणतात की जे एकंदरीत जे रिस्पॉन्स आहे पुण्याचा तो कशा करता आहे, तर इथे एकूण अर्ज आहे किती बघा. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जर एकूण अर्जांची संख्या पाहिली तुम्ही तर तुम्हाला दिसून येईल की या ठिकाणी एकूण 742 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अंतिमता ते पात्र झालेले आहेत 742. पहा तुम्ही या ठिकाणी एकूण संख्या मित्रांनो जे टोटल अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यांची. आता जे रिजेक्ट झाले त्यांची सुद्धा मी तुम्हाला नावे दाखवतो. इथे आपल्याला रिजेक्ट वरती क्लिक करायचं आहे आणि रिजेक्ट क्लिक केल्यानंतर जे अंतिमता रिजेक्ट झालेले अर्ज आहेत त्यांची इथे आपल्याला नक्कीच माहिती मिळणार आहे. तर पहा या ठिकाणी अंतिमतः अपात्र अर्जदारांची यादी इथे प्रकारे सोडत हे जे 19ला प्रसिद्ध झाली आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची अंतिमता म्हणजे अंतिम यादी, याच्यामध्ये काहीही बदल करता येणार नाही. तर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता 27 अर्जदार हे काही कारणास्तव अर्जदार जे अपात्र झालेले आहेत. आता महत्वाचा मुद्दा आपला मित्रांनो की नेमकं ह्याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत हे आपण पाहूया. म्हणजे आता तुम्हाला कळालं असेल की नेमकं ही यादी कशी पाहायची ते. आता नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी किती अर्ज आले आणि किती फ्लॅट्स आहेत ही आपण माहिती पाहू मित्रांनो. हे पहा RK प्रॉप न्यूजच्या टीमनी हा डेटा तयार केलेला आहे. कदाचित त्याच्यामध्ये काही अंशी बदल असू शकतो मित्रांनो, पण आम्ही सगळा डेटा हा व्हेरीफाय सुद्धा केलेला आहे. पण
असं नाही की सगळा ॲक्युरेट असेल, काही एक दोन ठिकाणी चूक असू शकते. पण व्यवस्थित बघा आता या ठिकाणी जे 332A जे LIG साठी जी घरे होती 24 घरे, त्याचा पण पहिले डेटा पाहूया की 24 घरांसाठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती अर्ज आलेले आहेत. तर SC प्रवर्ग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 3 फ्लॅट्स आहेत आणि 46 ऍप्लिकेशन्स आलेले आहेत. म्हणजे इथे कुणीही विजेता ठरणार नाही. ST कॅटेगरीसाठी एकच घर आहे मित्रांनो, एका घरासाठी एकच अर्ज दाखल झालेला आहे. ते अर्जदार हे विजेते ठरणार आहेत. तुम्ही आधी बघून घ्या, त्यामध्ये सगळी नावं दिलेली आहेत. NT प्रवर्गामध्ये एका घरासाठी 21 अर्ज आहेत. DT प्रवर्ग एका घरासाठी 5 अर्ज आहेत. जनरलिस्ट एका घरासाठी 0 अर्ज म्हणजे अर्ज आलेला नाहीये. फ्रीडम फायटर एका घरासाठी 2 अर्ज आलेले आहेत. फिजिकली हँडिकॅप म्हणजे अपंग, अंध व अपंग 12 अर्ज आलेले आहेत. डिफेन्स पर्सन किंवा डिफेन्स फॅमिली एकही अर्ज दाखल नाही, एकही घर नाहीये. एक्स सर्व्हिसमॅन एका घरासाठी 2 अर्ज आलेले आहेत. इथे MLA MP आणि म्हाडा एम्प्लॉई ज्यांना घरे उपलब्ध नव्हती. स्टेट गव्हर्नमेंट एका घरासाठी 12 अर्ज आलेले आहेत आणि जनरल पब्लिक अर्थातच खुल्या प्रवर्गासाठी 13 घरांसाठी 337 अर्ज प्राप्त झालेले आहेत. इथे फक्त ST प्रवर्गामध्येच जे कोणी असतील ते विजेते ठरणार आहेत. इतर ठिकाणी थोडंफार कॉम्पिटिशन नक्कीच दिसून येतं. पण 932B जे MIG साठी 2 BHK ची घरे होती, आता ही सगळी 1 BHK ची घरे होती मित्रांनो, 24 घरे होती. आता इथे बघा 932B ऑल आर विनर्स, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अर्ज केले जवळजवळ सगळे विनर ठरलेले आहेत. कसं तुम्ही पहा, या ठिकाणी एकूण SC प्रवर्गासाठी 137 अर्ज घरं होती. 137 घरांसाठी 25 अर्ज दाखल झालेले आहेत. ST प्रवर्गासाठी 84 घरे होती. 84 घरांसाठी 4च अर्ज आहेत. म्हणजे हे 4 अर्जदार हे विजेते ठरणार आहेत. हे 25 अर्जदार विजेते ठरणार आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे सगळे विजेते झालेले आहेत. यांची अधिकृत घोषणा ही उद्या केली जाणार आहे. इथे बघा NT प्रवर्ग 12 घरांसाठी 12 अर्ज, इथे तंतोतंत कॉम्पिटिशन आहे. इथे 21 घरांसाठी DT प्रवर्ग 21 घरांसाठी 7 अर्ज. जनरलिस्ट पत्रकार 19 घरांसाठी 0 अर्ज. फ्रीडम फायटर 19 घरांसाठी 2 अर्ज. फिजिकल हँडिकॅप 23 घरांसाठी 5 अर्ज. डिफेन्स फॅमिली 15 घरांसाठी एकही अर्ज नाहीये. एक्स सर्व्हिसमॅन 38 घरांसाठी 5 अर्ज. MLA MP MLC विधान परिषद सदस्य किंवा आमदार खासदार त्यासाठी 15 घरांसाठी एकही अर्ज नाहीये. म्हाडा एम्प्लॉईज 15 घरांसाठी 1 अर्ज. स्टेट गव्हर्नमेंट कर्मचारी 38 घरांसाठी 21 अर्ज. इथे सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी 15 घरांसाठी एकही अर्ज आलेला नाहीये. आर्टिस्ट कोट्यासाठी 15 घरांसाठी एकही अर्ज आलेला नाहीये. आणि जनरल पब्लिक अर्थात खुल्या प्रवर्गासाठी 302 घरांसाठी फक्त 220 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आता हा डेटा आम्ही सिंक्रोनाइज केलेला आहे मित्रांनो. मी परत सांगतो, याच्यात काही थोडाफार बदल होऊ शकतो, पण हे जे विनर्स आहेत ह्याच्यात कुठलाही बदल होणार नाही, हे पण लक्षात घ्या. या विनर्स मध्ये कुठलाही बदल होणार नाही, सगळे विनर ठरणार आहेत आणि हे सुद्धा सगळे विनर ठरणार आहेत. फक्त काही ठिकाणी म्हणजे जे ST चे विनर ठरणार आहेत, बाकी सगळ्यांची लॉटरी होणार आहे. आणि म्हणून नक्की जिथे LIG ची जी घरे होती 24 घरांसाठी 438 अर्ज आलेले आहेत आणि जे MIG ची घरे होती 2 BHK ची त्याला 768 घरांसाठी 302 अर्ज प्राप्त झालेले आहेत. म्हणजे 50% अर्ज सुद्धा आलेले नाहीत आणि म्हणून तिथे अर्धी घरं ही रिकामी राहणार आहेत. आता याच्यामध्ये जे यादीमध्ये जे आहेत मित्रांनो 932 मध्ये ते सगळेच विनर झालेले आहेत आणि याच्यामध्ये फक्त ST प्रवर्गातील एक अर्जदार हा विनर ठरलेला आहे. बाकी यांची लॉटरी होणार आहे. तर लॉटरी मित्रांनो आता आलेल्या माहितीनुसार लॉटरी ही उद्या अर्थातच 25 जून 2026 रोजी जाहीर होणार आहे, असं म्हाडाने त्यांच्या साईटवरती अपडेट केलेलं आहे. तशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून उद्याच्या सोडतीमध्ये जे अर्जदार संभाव्य हे संभाव्य विजेते ठरणार आहेत त्यांचं आरके प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नेमकं मी काही नावे दाखवेन जे विजेते ठरले त्यांची मी तुम्हाला नावं थोडक्यात दाखवतो कशा प्रकारे पाहिजे. तर ही लिस्ट आहे जे या ठिकाणी आपण म्हाडाने पब्लिश केलेली आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, जे काही मी पहिले सांगितलं 332A मध्ये फक्त जे काही ST प्रवर्ग आहे त्यासाठीच फक्त एक अर्ज आलेला आहे आणि ते जे काही विजेते ठरणार आहेत त्यांना या ठिकाणी घर लागणार आहे. बाकी 332A मध्ये तसं बऱ्यापैकी कॉम्पिटिशन असल्याचं दिसून येत आहे. तिथे पाहू शकता जे कोणी रोहित अशोक लांडे आहेत यांना या ठिकाणी हे विजेते ठरणार आहेत. आता पुढे मित्रांनो जे 232B आहे, इथून लक्षात घ्या, इथून हा जो स्कीम क्रमांक आहे 232B आर्टिस्ट पासून जेवढे नाव आहेत मित्रांनो, जेवढी नावं खाली आहेत म्हणजे सिरियल क्रमांक तुम्हाला मी सांगतो शॉर्टकट मध्ये कारण आपला वेळ नको जायला पाहिजे. इथे बघा तुम्हाला सिरियल क्रमांक 439 पासून 439 पासून जेवढे अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत ते सगळे अर्जदार विजेते ठरणार आहेत. लक्षात घ्या, म्हणजे शेवटपर्यंत लास्ट पर्यंत जेवढी नावं तुम्हाला वाचता येतील मित्रांनो, या सगळ्यांना
म्हणजे 742 पर्यंत या सगळ्यांनी या ठिकाणी घरे मिळणार आहेत, घरे लागणार आहेत. तर एकंदरीत मित्रांनो आज आपण म्हाडाच्या ताठोडे येथील योजनेची माहिती पाहिलेली आहे. या योजनेमध्ये मित्रांनो आपण पाहिलेले की जे कोणी अर्जदार विजेते ठरणार आहेत त्यांची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. त्याची लॉटरी लवकरच जाहीर केली जाणार आहे. 25 जून 2026 दुपारी 12:30 वाजता याची लॉटरी घोषित केली जाणार आहे. विजेत्यांची नावे घोषित केली जाणार आहेत. 6 जुलै पासून तुम्हाला तुमचं रिफंड तुमच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे. आणि या संदर्भातला मेसेज मित्रांनो तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती आलेला असेल. म्हाडाने तो मेसेज आता पाठवायला सुरुवात केलेली आहे. डिअर ॲप्लिकेंट, ड्रॉ विल बी कंडक्टेड ऑन 25 जून 2026 ॲट 12:30 PM attended at म्हाडा पुणे ऑफिस नियर अलंकार थिएटर और वॉच लाईव्ह ऑन. जी काही साईट दिली मित्रांनो त्यासोबत तुम्ही ती लाईव्ह लॉटरी पाहू शकता. म्हाडाने हा मेसेज सर्वांना दिलेला आहे आणि याची उद्या लॉटरी होणार आहे. आणि म्हणून जे अर्जदार या लॉटरीमध्ये विजेते ठरणार आहेत त्या सर्व अर्जदारांचं RK प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.